अमित पालारी. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. आपल्या चरणी कोटी कोटी नमन. मी 2005 मध्ये निर्माणकडे सारे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आलो होतो. त्यांनी आयुष्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकला. आज खूपच पूर्णपणे आनंदात आहे. खूप छान. जेव्हापासून ज्ञान घेतलंय मी पूर्णपणे आनंदात आहे. भलेही काही नियम वगैरे पाळत नाही मी, ती गोष्ट वेगळी आहे, पण पूर्ण आनंदात असतो. असं काही दुःख सध्या तरी टच नाही करत. वा, असं छान करू छान. नये. फक्त ह्यात मला परफेक्शन हवंय. हा, परफेक्शनसाठी सत्संगात येत राहा. हां, 1-2 प्रश्न आहेत. मी जसा कर्माचा सिद्धांत जो आहे 100% इफेक्टिव्ह आहे. हो. पण त्यात काय आपण आपल्या इंटेलिजन्सने किंवा बुद्धीने त्यात काही करू शकतो का? नाही, कर्म बीजामध्ये आपण चेंज करू शकतो त्या ज्ञानाच्या जागृतीने. कर्म फळात आपण आता चेंज नाही करू शकत का? पूर्वजन्मात बीजे पेरली आहेत, त्याच्या फळात आपण बदल नाही करू शकत. फक्त सफरिंगमध्ये बदल होईल. कर्माचं फळ तसंच येईल, पण दुःखी होणं किंवा समतेत राहणं तो आपला स्वतंत्र पार्ट आहे. ज्ञानाची समज ते बघा, आपण सुधारणा करू. आणि जो शुद्धात्मा बघायचा आहे तो कसा? तसं तर कोणालाही बघितल्यावर समजतंच की बाबा नाही, ही बॉडी नाही आहे, ही हां. प्युअर सोल. बस, पण हे हळूहळू करा. तेवढी जागृती ठेवा. त्यामुळे शुद्धात्मा पाहण्याची सुरुवात तरी होईल. बरोबर आहे. त्यातून पुढे जात राहा. म्हणजे अगदी जस्ट म्हणजे तसं समजतं की ह्यात तो शुद्धात्मा आहे. हो, बस. तेच बघण्याविषयी हो, सांगतात अशी का? सुरुवात करा. हळूहळू खूप पुढे नंतर गुणधर्मांसोबत, म्हणजे अविनाशी आहे, ज्ञाताद्रष्टा आहे. जसा आम्ही फाईल 1चा ज्ञाताद्रष्टा आहे, तो आपल्या प्रकृतीचा ज्ञाताद्रष्टा. तो आत्मा आहे हे समजून घ्यायचं. अनंत ज्ञानी आहे, अनंत दर्शनी, अनंत सुखाचं धाम, अनंत शक्तिवान, अविनाशी असं स्वरूप आहे आत्म्याचं त्याच्या अंतरंगामध्ये. आता दादाजींचं ज्ञान असं सांगतं की म्हणजे मी कोणाला दुःख झालं तर त्यामुळे आपले कर्म चार्ज होते. पण मुद्दा असा आहे की आपण जसं डे टू डे लाईफमध्ये असे खूप सारे काम करतो, म्हणजे कुठे मार्केटमध्ये जायचं असेल, बँकेत जायचं असेल, मग वाटतं की मी जाईन बँकेत, मग काय त्यातून काही कर्म चार्ज खरं होतात तर का? काय की दुःख झाल्यामुळे कर्मचार्ज होत नाहीत. आपण जागृती नाही ठेवली तर डिस्चार्ज पेंटिंग राहून जातो. आपण ही जागृती ठेवायची की हे फाईल 1ला झालंय आणि कोणाला झालं तर सांगायचं, चंदू प्रतिक्रमण कर, अमितला प्रतिक्रमण करायला सांगायचं. त्यामुळे हळूहळू कचरा कमी होईल. म्हणजे जागृती ठेवायची. अजागृतीमुळे कर्म पेंडिंग राहतील आणि जागृतीमुळे कर्मातून सुटकावून बाहेर पडू. नाही, असं डे टू डे लाईफमध्ये म्हणजे आपल्याला जर एखादं काम करायचं असेल, कोणाशी डीलिंग करायचं असेल, तर त्यात आपण हे करतो तर त्यामुळे काही फरक पडतो का? की मी करतो असं बोलून समज आली तर? नाही, ते तर राहणारच, पण आपण भाव आपल्याला 5 आज्ञांमध्ये राहायचा एवढा निश्चय करा. आणि कोणाला दुःख दिलं तर प्रतिक्रमण करायचं, एवढी जागृती ठेवा, तरी खूप आहे. त्यामुळे कर्मही बनणार नाहीत आणि व्यवहारही सुरळीत पार पडेल. बघा. समजा कुठे काही इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असू की मी इन्व्हेस्ट करेन, मग त्यावेळी काय कर्म त्यातून चार्ज होतील का? ती व्यवस्थित शक्ती प्रेरणा पण देईल, संयोग मिळून कामही करून देईल. आणि कोणी अनुभवी असेल तर विचारायचं, करावं की करू नये मी, आणि समजून पूर्ण पुढे जायचं. व्यवहार आहे ते सगळे. आणि एक प्रश्न विचारायचा होता. आपण आपल्या दादाजींच्या ज्ञानात सांगितलंय की लक्ष्मी पुण्याच्या बळाप्रमाणे मिळते. तर जे करप्शन वगैरे करतात, आपण दररोज पेपरमध्ये वाचतो की ह्यात एवढे अडकले, ह्यात एवढं झालं, मग हा काय पुण्याचा हिशोब असतो का आणखी काही असतं? नाही, करप्शन करतो आणि खुश होतो तिथे नवी कर्म बांधतो. आणि जे पैसे मिळतात, करप्शन करो वा ना करो, नीती अनिती, नीतीमध्ये राहो किंवा अनितीमध्ये राहो, त्याला जे मिळतोय जो पुण्याचा हिशोब आहे. आणि आतून भाव जेव्हा बिघडवतो, करप्शन करावं, मजा करावी, चुकीच्या मार्गाने पैसा मिळवावा आपण, त्यातून तो दुसऱ्या जन्मासाठीचा हिशोब बांधत असतो, पुढच्या जन्मासाठी. आज तर मागील जन्माचं पुण्य फळाला येत आहे त्याचं, पण आतून अनिती, अप्रामाणिकपणा, भ्रष्टाचार, त्यामुळे पुढच्या जन्मामध्ये खूप नुकसान होणार आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, माझा प्रश्न आहे की श्री राम भगवानांची प्रार्थना करणे आणि श्री सिमंदर स्वामींची प्रार्थना करणे यात किती अंतर आहे? म्हणजे लहानपणापासून रामायण बघितलेलं आहे, रामायणाची पोथी वाचलेली आहे, हनुमान चालिसा, सुंदरकांड हे सारे खूप केलेले आहे. आता सिमंदर स्वामींची प्रार्थना करतो, आरती करतो, आता मी चरणविधी वगैरे सगळं करते. पण मग आतून म्हणजे श्री पूज्यश्रींना जेव्हा बघते तेव्हा मला श्रीरामच दिसतात. श्री सिमंदर स्वामी जरा मागेच राहतात, मला असे वाटते. बरोबर आहे. ॲक्च्युली मूळ श्रीराम भगवान तर मोक्षास निघून गेले.
नमो सिद्धाणम. आता मदत नाही करणार. आपली भक्ती तीच आपल्याला मदत करेल. पण ते सिमंदर स्वामी आपली भक्ती मदत करेल आणि त्यांच्याकडून आपलं कनेक्शनही आहे. कारण ते बघा ते निमित्त ते भरत क्षेत्रातल्या जीवांच्या कल्याणाचं निमित्त आहे. हां, तुम्ही दीपक भाईंना स्मरा, निरुमांना स्मरा आणि दादांचं स्मरण करा. ते चांगलंच आहे बघा, कारण ते हजर आहेत. आणि निरुमा रामचंद्र सतत माझ्या बरोबर असतात बस मग आणि बरोबर आहे. हे तर पूज्यश्रींना बरोबर जेव्हा आहे. बघते तेव्हा श्रीरामच दिसतात ते मला. बरोबर आहे. तसा दृष्टिकोन ठेवा. हो हे तर जे जिवंत आहेत त्यांचं अनुसंधान आहे. ते निघून गेले, ते मोक्षास निघून गेले. ते त्यांच्याऐवजी दुसरं अनुसंधान. ह्यांची मदत होईल तुम्हाला. यांची जास्त मदत होईल तुम्हाला. प्रत्यक्ष आहे ते. बरोबर आहे. निरुमा, दादा, सिमंदर स्वामी, होय, दीपकबाई सगळे निरुमांचा ते. बघा खूपच अनुभव आहे मला. म्हणजे माझ्यासोबत असतात. मला बस जेव्हा बस. केव्हा काही प्रॉब्लेम येतात तेव्हा अगदी डोळे बंद करून विचार करते. तेव्हा निरुमा म्हणजे हो आणि येतात. माझ्या स्वप्नातही आलेले आहेत. आपणही माझ्या स्वप्नात आलेले आहात. बस मग निरुमाना धरून ठेवा. आणि आम्ही तर समोरासमोर सत्संग शिबिरात भेटतच राहू. होय बरोबर होय. आहे. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. पूज्यश्री, माझं नाव आर.व्ही. राव आहे. हां. तर पूज्यश्री, मला हे जाणून घ्यायचंय की उद्या ज्ञान घेतल्यानंतर मी संसारात किंवा कुटुंबियांबरोबर कसा व्यवहार करायला हवा, काय बदल करायला हवा? काही बदल नाही करायचा. फक्त दृष्टिकोन बदलायचा आहे. आधी माझी बायको, माझी मुलं, माझं, ते सगळे माझं आहे का? तो ऋणानुबंधाचा हिशोब आहे. त्या फाईल आहेत त्या सांगतील तुम्हाला. मी म्हणतो असं नाही करायचं, तो असं करतो, तसं करतो. त्याऐवजी नाही, हे करणारा कोण, त्याची दृष्टी मिळेल तुम्हाला. ती दृष्टी बदलल्यामुळे आपोआप शांतता राहील तुमच्यात. आणि आपल्याला वाटतं ही बायको आहे, पण नाही, अंतरंगात शुद्धात्म्याची दृष्टी मिळेल. पॅकिंग आणि शुद्ध आत्मा, ते दोन दृष्टिकोन आहेत. म्हणजे दृष्टी आत्म्याच्या दृष्टीने पाहिल्यावर त्यांनाही शांती लाभेल आणि आपलीही निर्दोष दृष्टी असेल. आधी माझी बायको खूप रागावते, अशीच आहे, तशीच आहे, म्हणजे अभिप्राय द्यायचात, प्रेज्युडिस बायचात. आणि आत्मदृष्टी आल्यावर अभिप्राय आणि प्रेज्युडिस सुटतील आणि स्थिरता वाढेल. म्हणून 5 आज्ञा आम्ही समजावतो ज्ञानविधीनंतर. त्या 5 आज्ञा अशा आहेत, त्याच व्यवहारात वापरायच्या, घरातही, ऑफिसमध्ये, घरात, सत्संगात, सगळ्या ठिकाणी 5 आज्ञांमध्ये राहिलात तर स्थिरताही राहील आणि व्यवहारही आदर्श बनत जाईल, चांगला होईल. सर्वांना शांतता लाभेल, समाधान मिळेल. मिळतील जय चांगल्या सगळ्या. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. भद्रेश गुहा. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, बोला. अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन जास्तीत जास्त कसं करावं? इथे दादाजींचं एक प्रार्थना नावाचं पुस्तक छोटं आहे मुलांसाठी. त्यात प्रार्थना सांगितले, माझा सर्वोत्तम अभ्यास व्हावा अशी शक्ती द्यावी, मी एकाग्रतेने अभ्यास करू शकेन अशी शक्ती द्यावी. अशा सगळ्या प्रार्थना लिहिल्या आहेत, त्या जरूर घ्या. प्रार्थना वाचा आणि शक्य असेल तर दादा भगवानांचा असीम जय जयकार असो. एक एक शब्द वाचून डोळे बंद करून वाचायचे ते. त्यामुळे चित्ताची एकाग्रता, शुद्धी वाढेल, स्थिरता वाढेल, एकाग्रता वाढेल, ग्रास्पिंग पॉवरही वाढेल, कॉन्सन्ट्रेशन पॉवरही वाढेल. आणि चरणविधी करण्याची कधी कधी इच्छा नाही होत किंवा नाही होऊ शकत, मग तेव्हा मग थोडी कसं? ॲडजस्टमेंट करायची. तेव्हा थोड्या वेळचं सेटिंग करायचं वेळेचं, आणि फ्री वेळ असेल तेव्हा आपण एकाग्रतेने चरणविधी करू शकू. नसेल होत तर दुसऱ्या दिवशी करा. दररोज जागृतीत कसं राहायचं? कुणालाही दुःख झालं तर प्रतिक्रमण करा. त्यामुळे खूप मोठी जागृती वाढत राहील. संपूर्ण दिवसात कुठे दृष्टी बिघडली, कुठे विचार बिघडले, कुठे नेगेटिव्ह वाटलं, कुणाला दुःख दिलं, चेक ठेवा. आणि फाईल 1 चेक ठेवा आणि प्रतिक्रमण करून घ्या तिच्याकडून. त्यामुळे जागृती वाढत जाईल. आता मी कॉलेज स्टुडंट आहे, तर माझ्यासाठी यश म्हणजे काय आहे? सक्सेस आता वर्तमानात राहा. फर्स्ट क्लास आधी अभ्यास पूर्ण करा आणि नंतर नोकरी वगैरे मिळेल तर तसा प्रयत्न करा. बाकी आणि शक्यतो आईवडिलांना दुःख देऊ नका. प्रेमाने त्यांच्याबरोबरच राहा. स्कूल, कॉलेजमध्येही प्रोफेसरांचा नेगेटिव्ह पाहू नका, टिंगलटवाळ्या करू नका. चांगल्या प्रकारे अभ्यास करत राहा आणि फ्रेंड्सही चांगले लफडेबाज, खाणारे पिणारे, दुरुपयोग करणारे, गडबड करणारे फ्रेंड्स नको आहेत. चांगले अभ्यासू मित्र असतील अशा 2-4 जणांशी मैत्री ठेवा तुम्ही आणि चांगल्या प्रकारे शिक्षण करा. आणखी एक प्रश्न होता, म्हणजे ज्ञान तर मी घेतलंय, पण ज्ञान घेतल्यानंतर हळूहळू ते सारंच कमी व्हायला लागतं, म्हणजे काही काळानंतर असं का त्याचं होतं? काय की कर्म समाप्त करण्याआधीच ज्ञान मिळालंय आणि कर्म पूर्ण करताना जागृती राहत नाही, तन्मयाकार होऊन जातो. त्यामुळे आवरणं हळूहळू येत राहतात. त्यासाठी पुन्हा म्हणूनच म्हटलं ना की वर्षात म्हणजे कॉलेजमध्ये 300 दिवस जावं लागतं की नाही? वर्षातून किती दिवस जावं लागतं कॉलेजला? जवळजवळ 200 पेक्षा जास्त दिवस तर जावंच तर आम्ही काय लागतं. म्हणतो 200 पेक्षा जास्त आवर्स काढा.
तिकडे दिवस काढावे लागतात शाळेत कॉलेजमध्ये. इथे तास काढा, कमीत कमी 250-300 तास प्रत्यक्ष तुम्ही सत्संगात या. त्यामुळे तुमची जागृती सजग राहील. समजलं आता आहे? जय शिबिर, सच्चिदानंद. पारायण, पर्युषण खूप सगळे प्रोग्राम्स होत राहतात. इथे मराठी शिबिर आहे, असे प्रोग्राम होत राहतात. त्यावेळी येत राहाल तर चांगली जागृती येईल स्वतःमध्ये. रंजन मेहर. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, बोला. कर्म करत असतानाही अकर्मदशेत कसं राहू शकतो? तेच 5 आज्ञा, ज्या आज्ञा घेतल्यावर कळतात 5 आज्ञा. 5 आज्ञांमध्ये राहिल्याने व्यवहारातली कर्म चालू राहतात. आतून कर्मबंधन होत नाही, त्याची गॅरंटी. समजा मुलांनी काही चूक केली हं. तर त्यांना लगेच रागावलं जातं. तेव्हा नंतर समजतं की कोणी ओरडता कामा नये, पण तरीही ओरडतो. हा, प्रतिक्रमण करा नंतर की नाही, कसं दुसऱ्यांना दुःख दिलं म्हणून माफी मागायची. आता मी 2010 मध्ये ज्ञान घेतलं होतं, छान आहे. का की माझ्या बिझनेसमुळे मी टचमध्ये नाही राहू शकत. हां, हा तर लाईव्ह रील आहे. टीव्ही, मूव्हीमध्ये हां. किती टीव्हीवर प्रोग्राम्स येतात, हां, यूट्यूबवर येत असतात, किती सगळे प्रोग्राम्स येतात. हां. ए कनेक्ट ॲप आहे आणि एनर्जायझर जो ए कनेक्टमध्ये येतो, दादा भगवान ॲप आहे. त्यात एनर्जायझर रोज पाहिलात तरी 5 मिनिटच जातील. काही दिवस ज्ञानाच्या चाव्या मिळतील. आप्तसूत्र त्यामध्ये येतं. मराठी, गुजराती, इंग्लिश 3 सत्संग येतात ॲप एनर्जायझरमध्ये. 3 पैकी 1-2 बघा. इंग्लिश नाही पाहिलं तरी ठीक आहे, पण जे काही शक्य आहे 1-2, 10-15 मिनिटं जातील, पण रोजचा सत्संग मिळेल तुम्हाला. असे काहीतरी उपाय करत राहायचं. काय? जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. मुनमुन घोष. Jai Sachidanand. I बोला. have 2 questions. My first Uh-huh. question is, in every cases means all, at least about the 90% cases, me and my husband, we differ in our opinions. So suppose for any way we have two different choice. If I like Rajnikantha, he likes Gulab, like that. So when there are 2 ways to differ, so we choose the different ways. But when there is no way to go different way, we have to choose only one way. That time we feel a problem. And my son, sometimes the problem arises, he can't understand that whom to follow. You would be follow, he would follow his mother, or is What follow is his age of father. son? 10 years old. ॲक्च्युली हे काय करायला हवं, तुम्ही ॲडजस्ट व्हायला हवं. तुम्ही समजूतदार आहात. तुम्हाला वाटतं की माझा चॉईस वेगळा आहे, नवऱ्याचा चॉईस वेगळा आहे. अशावेळी नवऱ्याच्या चॉईसला आपण दुजारा द्यावा. आपली ॲडजस्टमेंट आपण तप करावं. चला, माझ्या प्रवृत्तीप्रमाणे हे पण आपण पाहायचं. त्यांचे काही चूक नाही, गुलाब काय वाईट आहे. नाही, चला, त्यांच्याशी सहमती दर्शवू. मला पूज्यश्री, ॲडजस्ट एव्हरीवेअर. हे मला चूक नाही वाटत. म्हणजे आपल्याला एक मी उदाहरण देते. ते म्हणजे बरोबर आहे, पण शेवटी हां. इथे हळूहळू ॲडजस्ट एव्हरीवेअर दादाजींची चावी वापरायची. म्हणजे ॲडजस्ट म्हणजे हं. काय, की आपला चॉईस तर आपल्याकडे आहेच, पण आपण समोरच्याच्या चॉईसला दुजोरा द्यायचा. म्हणजे ॲडजस्टमेंट करण्यामुळे आपली शक्ती वाढेल. कॉमन सेन्स वाढतो. हाऊ टू ॲडजस्ट विथ पीपल. कॉमन सेन्स वाढेल, शक्ती वाढेल. आणि आपला चॉईस तर आपल्याकडे आहेच आहे. कधीही ॲडजस्ट होऊ शकतो. जिथे ॲडजस्ट होणं अवघड आहे तिथे ॲडजस्ट व्हायला लागलो तर आपल्यात ॲडजस्टमेंट करायची शक्ती वाढते. आणि त्यांनाही बरं वाटेल आणि मुलालाही. आईवडिलांचं एकच आहेत म्हणजे फॉलो करायला त्याला त्रास नाही होणार. ठीक आहे. आणि माझा दुसरा प्रश्न आहे फॉर वन ऑफ माय फ्रेंड. फ्रेंड तिचा नवरा टॉर्चर करतो तिला फिजिकली. म्हणजे त्यांना कोणी नातेवाईक नाही आहेत. त्यांची मम्मी खूप वर्षांपूर्वी वारली आणि वडील 90च्या पुढचे आहेत. ही इज 90 अप. त्यामुळे तिला कुठे जायलाही जागा नाही आहे. अँड शी डझंट डू एनी जॉब. तिच्याकडे पैसे वगैरे थोडे आहेत, ते पप्पांचे पैसे आहेत. पण ती या भीतीपोटी वेगळी नाही होत, की जर ती वेगळी होऊन राहिली तर हाच नवरा पुन्हा तिकडे येऊन त्रास देईल. अशा वेळी तिने काय करायला हवे आता पुढील आयुष्यासाठी? ॲक्च्युली काय आहे, की बेस्ट उपाय म्हणजे ज्ञान घ्या. ॲक्च्युली हा असा आपल्यालाच का मिळाला नवरा, अशी बायको, असे आईवडील, असे सासू सासरे. आपलाच हिशोब आहे. पूर्वभावात हिशोब क्लिअर केला नाही. राग, द्वेष, अभाव, तिरस्कार, मोह सगळं केलं. ते सगळे ह्या जन्मात एकत्र आलेत आणि हिशोब वसूल करतायत. आता आपण हिशोब क्लिअर नाही केला तर पुढच्या जन्मात कंटिन्यू होईल. या आयुष्यात तर आपण वाचलो इकडे तिकडे पळून जाऊन, पण हिशोब पूर्ण करायला हवा. रागद्वेषाचं प्रतिक्रमण करून धुवून टाका. म्हणजे त्या ताईंना शक्यतो सत्संगात घेऊन या. शक्य असेल तर उद्या ज्ञानविधी घेऊ द्या आणि सांगा याचं प्रतिक्रमण सुरू करा. प्रतिक्रमण नवऱ्याचं करा आणि निश्चय करा की फाईलचा समभावाने निकाल करायचा आहे. मग हिशोब त्यांचा पूर्ण हिशोब होतो.
आपल्याला मुक्तीही मिळेल आणि दुसऱ्या जन्मासाठी सेफ साईडसुद्धा होईल. आता तिच्या नवऱ्याचं जे फिजिकल टॉर्चर करणं आहे त्याचं काय त्याचं- करायचं? सहन करायचं? सहन करण्याऐवजी जागृती बाळगा की माझा हिशोब पूर्ण होतोय आणि हळूहळू जेवढं शक्य असेल तेवढं प्रोटेक्शन करत राहायचं. अगदी झालंच तर समजून घ्यायचं की माझ्याच कर्मांचा हिशोब म्हणजे माझ्या संसाराच्या मोहाला आळा बसतोय, महान उपकार आहे. नाहीतर संसारातला मोह संपणार नाही. म्हणजे या गोष्टी संसारातला मोह खंडित करतायत. ज्या काही प्रकारची संसारात दुःख येत आहेत, शरीराला दुःख देणारी आहेत किंवा बाहेरून कोणी दुःख दिलं तर समजायचं माझ्या मोहाला खंडित करतायत. मीच माझा संसार माझ्या मोहातून मागितला होता, आता मलाच माझ्या मोहाचा मार पडतोय. आता ह्या संसारातून सुटायचं आहे, मोक्षास जायचं आहे. म्हणून आत्मसाक्षात्कारात आलात आता वाटेल की शरीराला होत आहे, मला नाही, मी तर शुद्ध आत्मा आहे. शिवाय हा देहभावही होता, त्यालाही तडा जातोय, उपकारक आहे. आता भावना ठेवायची दुसऱ्या अवतारात हा संसार आता कधीच मला नको आहे, मोक्षास जायचं असं स्ट्रॉंग बनत राहा. ठीक आहे. जय सच्चिदानंद. नमस्ते. हां प्रभाकर कुमार सिंह. बोला. सर, आपल्या चुका एवढ्या होतात आयुष्यात, हं. खूप प्रकारच्या चुका होतात. कामाने, क्रोधामुळे, मोहाने. त्यानंतरही चुका तर आपण करतच असतो. मला स्वतःला त्या जाणवतातही. नेहमी चुका केल्यानंतर त्याचा फार खेदही वाटतो. खूप सारा एवढा खेद वाटतो की झोप येत नाही. आपण चुका का करतो? आपण चुका करणं का थांबवू शकत नाही स्वतः? नाही थांबवू शकणार. त्याची 2 कारणं आहेत. एक तर पूर्वकर्माचं फळ आहे. ह्या चुका बघा, पूर्वकर्मात बीजं पेरली आहेत. बीज पेरलं, समजा परीक्षेचा आपण लिहिला पेपर, नंतर सबमिट नाही केला, आता लगेच हं. रिझल्ट आपल्या हातात येईल का? म्हणजे बाबा आम्हाला 95% मिळायला हवेत, आम्ही काहीही लिहिलं असेल, आम्हाला जास्त मार्क्स करू शकतो? जेवढे लिहिले तेवढेच मार्क मिळतील. होय. तसंच या संसाराचं काय आहे? पूर्वभावात कर्मबीजं पेरली आहेत, लिहितात, आणि या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा हिशोब वसूल होतो. चुका ह्याही भरलेला माल आहेत, आणि क्रोध, मोह, मान, लोभ, विकार सगळा भरलेला मालच आहे. फळ देऊनच जाणार. आपल्याकडून आपण नवं बीज सुधारूया. समभावाने हे जे विचारलं की माझ्याकडून चुका का होतात, तो द्वेषभाव आहे, तोही ठेवू नका. हो, चुका होत असतात, मी काय करू, किती होतात, मी किती लक्षात ठेवू, असंही करू नका. मला कायम असं वाटतं की साऱ्या जगातला सर्वात म्हणजे वाईट माणूस मीच नाही. आहे. नाही, असं नाही म्हणायचं. ही जागृती ठेवायची की प्रभाकर कुमारला होत आहे, तुम्ही शुद्धात्मा आहात, प्रभाकरकडून चूक झाली म्हणून प्रभाकरला सांगायचं प्रतिक्रमण कर, आणि खुश व्हायचं. प्रकाशात आपल्याला कचरा दिसलाय, चुका दुरुस्त केल्या तर तेवढा एक लेअर कमी होईल. पुन्हा पुन्हा चुका का होत आहेत? बघा, कांदा असतो की नाही, कांद्यावर किती लेअर्स असतात. एखादा लेअर काढला तरी कांदा तसाच दिसेल, दुसरा लेअर काढला तरीही तसाच दिसतो, पण लेअर कमी होत राहतात. लेअर निघून गेल्यावर ऑनियन लहान व्हायला लागतो, ग्रंथी छोट्या होत जातात, एक दिवस ग्रंथी समाप्त होतील. म्हणून आपल्या बाजूने आपण प्रभाकरला वेगळं ठेवूया. चुका झाल्या तर त्याची माफी मागा, पुन्हा ते होण्याचा निश्चय करा. दॅट्स इट. दुःखी नाही व्हायचं आणि भोगवट्यामध्येही राहायचं नाही. समजून घेऊन सॉल्व करायचं आहे. समजलं आता तुम्हाला? हां. भोगवट्यात राहू नका. दुःखामुळे नेगेटिव्हिटी, बघा, सेल्फ नेगेटिव्हिटी वाढेल, दोष धुणं राहून जाईल आणि नेगेटिव्हिटी वाढत जाईल. आपल्याच नेगेटिव्हिटीमुळे आपण शुद्धात्मा झालो आहे. प्रभाकरनेही नेगेटिव्ह व्हायचं नाही. आपण तर प्रभाकरशी एकरूप व्हायचंच नाही आहे, जागृतीत राहायचं आहे. प्रभाकरला समजायचं की बघ, झाली चूक की आला दुसरा लेअर, तिसरा लेअर आला, तू प्रतिक्रमण कर, एक एक लेअर कमी होत जाईल, घाबरू नकोस, समाप्त होईल सगळं एक दिवस. धन्यवाद. जय सच्चिदानंद. गोपाळजी मेहर, पूज्यश्री जय सच्चिदानंद. काल ज्या अहंकाराच्या 4 अवस्था सांगितल्या, स्थूल अवस्था, सूक्ष्म अवस्था, सूक्ष्मतर अवस्था आणि सूक्ष्मतम अवस्था, हे जरा एक्झाम्पल देऊन समजवावे. हे जे देहामध्ये जे काही होतं त्याला स्थूल अहंकार म्हणतात. जे माझ्या गाडीला हात नको लावूस, माझं घर आहे, इथे असं नाही राहायचं, हे माझं कंपाऊंड, इथं स्थूल अहंकार दखल देतोय. सूक्ष्म आपल्या मन, बुद्धी, चित्त अहंकाराने जे घडतं तो सूक्ष्म अहंकार म्हणतात. त्याच्या सहीशिवाय कार्य, वाणीही बाहेर नाही पडणार, वर्तनही होणार नाही. म्हणजे आता आपल्या आचरणातून जो व्यवहार होतो त्यामागे सूक्ष्म अहंकार आहे. सूक्ष्माच्या पुढे सूक्ष्मतर आहे. मी बाप आहे, मी पती आहे, ही मान्यता, तो आपलेपणा, मी पण, आपुलकी, सगळं काय आहे ते कोणीतरी आहे, ते सूक्ष्मतर लेवलचं आहे. आणि सूक्ष्मतम लेवल म्हणजे की जेव्हा मानता की मी गोपाळ आहे,
तर गोपाळजींबरोबर मी आहे मानणं तोच सूक्ष्मतम अहंकार आहे. ज्ञानविधीनंतर सूक्ष्मतम अहंकार बाजूला होतो आणि जागृत आत्मा तो स्वयं होऊनच राहतो. तर डिस्चार्जमध्ये सूक्ष्म स्थूल हे डिस्चार्जमध्ये राहतात. ते फळ देऊन जातात. तेव्हा आपण जागृतीही ठेवायची की हे माझं स्वरूप नाही, गोपाळचा अहंकार आहे, माझं स्वरूप नाही आहे. त्याला जाणणारा बघणारा ते माझ्या शुद्धात्म्याचं स्वरूप आहे. अशी हळूहळू वेगळेपणाची जागृती ठेवल्यामुळे डिस्चार्ज अहंकारही फळ देऊन निघून जाईल, समाप्त होईल. समजलं आता तुम्हाला? हा समजतं आता. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. रीना केलिटा. माझा प्रश्न आहे सर, लिहून दिलाय. 2014 मध्ये ज्ञान घेतलं, पण अजून मला थोडं अशांत वाटतं. थोडी वाटते ना, आधी तर जास्त अशांत वाटायचं ना. आता अशांती थोडी कमी झाली का? हा. मग खूप चांगलं आहे. फाईल 2 बरोबर कधी कधी मतभेद होतात, प्रतिक्रमणही करते. होय. बस हम्म. ते तसं प्रतिक्रमण केल्याने तुम्हाला शांती मिळते ना. होय, मिळते. तर मग ते बरोबर आहे, आपण योग्य मार्गावरून पुढे जात आहे. होय. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका, त्यांनी हे करायला हवं, ते करायला हवं, मी हे करायला, ती अपेक्षा नाही ठेवायची आपण. हम्म. आपण आपल्याकडून त्यांना दुःख होणार नाही असा व्यवहार करत राहायचं. दुःख झालं तर मनापासून माफी मागायची आणि त्यांच्याकडून दुःख वाटायला आलं तर जमा करायचं. मी कधी दिलं असेल तेच मला परत येत आहे, जमा करा. नवीन नाही द्यायचं, आपल्याला जमा खर्च वाढवायचा नाही. होय. समजतंय का ते? होय. आणि अशांत वाटलं तर ते कुठल्या तरी चुकीच्या समजुतीमुळे होय. खऱ्या 5 आज्ञांची समज सेट करा, निर्दोष दृष्टीची समज सेट करा, मग आनंद राहील. होय. हं? होय. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हं. माझं नाव आहे गुरुप्रिया दास. बर. मी सैन्यात नोकरी करत होतो. 28 फेब्रुवारीला रिटायर्ड झालो. हं. माझी अशी इच्छा आहे, माझ्या आयुष्यात आपले जे स्वदोष दर्शन आहे, स्वदोषांना जाणून घेऊन जीवनात खऱ्या माणसात, मनुष्यात मी माणूस म्हणून चांगलं कल्याण करावं आणि हे जीवन मृत्यूचं जे चक्र आहे त्या चक्रातून मुक्त होऊन भगवानांच्या चरणी विलीन व्हावं. तो हाच मार्ग आहे. आणि भगवान वरती बसलेले नाहीत, अंतरंगात आहेत. त्यांच्याबरोबर अभेद्य व्हायचं आहे. आणि जन्ममरण का आहे तर देहाध्यास आहे, तोवर जन्ममृत्यू होतच राहणार आहे आणि दुःखही भोगावी लागतील. तो देहभाव सुटला, आत्मभावात आलो तर आत्मा अविनाशी, जन्ममरणातून मुक्ती मिळेल. म्हणजे हेच उद्या ज्ञानविधीत हेच सगळं प्राप्त होईल. बरोबर आहे. तुम्ही इथे आलाच आहात तर सगळं काही मिळेल उद्या. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.